नमस्कार, आज आपण करूयात खव्याचा वापर न करता प्रीमिक्स पासून रसरशीत गोड गुलाबजामुन अगदी झटपट बनून तयार होतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आणि हे 180 ग्रॅमचं प्रीमिक्सचं पाकिट आहे। तर पाठीमागं पूर्ण अशी माहिती दिलेली असते किती पाणी किंवा दूध घ्यायचं। तर आता पाकिटातून आपण प्रीमिक्स बाजूला काढून घेऊया। तर 180 ग्रॅमसाठी आपल्याला इथे 150 ml पर्यंत पाणी किंवा दुधाचा वापर करून हे पीठ मळण्यासाठी सांगितलेलं आहे पाठीमागं। तर त्या पद्धतीने इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। पहा या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही, तुम्ही पटकनही करू शकता। आणि आता 3 वाट्या इथे मी साखर घेतलेली आहे, म्हणजे 700 ते 750 ग्रॅम पर्यंत आपल्याला साखर घ्यायची आहे। इथे मी थोडासा पाक जास्तीचा करत आहे, तुम्ही कमी पाक जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे 2.5 वाटी साखर घेतली तरी चालेल। आणि आता वरून आपल्याला इथे जेवढी साखर घेतलेली आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे। 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे, तर साखर बुडून वर येईल इथपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे, असं फिक्स प्रमाण नाही। पाण्यामध्ये साखर अशी मिक्स करून घ्यायची आणि वरून 3 ते 4 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे। पाक करत असताना असं वरून दूध टाकून घ्यायचं थोडंसं, त्यामुळे पाकातील पूर्ण कचरा निघून जातो। आणि आता फुल गॅसवर सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आणि पूर्ण कचरा असा काढून घ्यायचा। इथे आपल्याला असं चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे, त्यामुळे पूर्ण कचरा व्यवस्थित निघला जातो आणि आपला पाक पूर्ण असा क्लीन होतो। तुम्ही पाहू शकता हे पाक। तर पूर्ण असं मी पाकातील कचरा काढून घेतलेला आहे आणि 5 ते 7 मिनिटे उकळी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाक पाहू शकता। जास्त आपल्याला असा कडक पाक करायचा नाही, एकतारी थोडासा असा मधासारखा पाक आपल्याला ठेवायचा आहे आणि वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, यामुळे असं पाकावर साखर दिसत नाही। आणि आता गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊयात आपण। आणि आता पीठ भिजलं की नाही ते पाहूया। तर हे पहा, पीठ आपलं छान भिजलेलं आहे, भिजायची काही गरज नाही, हे पटकन केलं तरीही चालतं। तर हे पहा, आता आपण याचे गोळे करून घेऊया। तर 30 ते 40 गोळ्या होतात त्या पाकिटामध्ये, एक समान करून घ्यायच्या। आणि आता अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर तेल छान गरम झाले की आता गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस कलर येईपर्यंत गोळ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर फुल गॅसवर तळायच्या नाहीत, मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला या गोळ्या तळून घ्यायच्या आहेत। कलर छान असा आला की काढून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने आता सर्व गोळ्या तळून घेऊयात। हे पहा, काढून घ्यायच्या आणि तोपर्यंत आपला पाकही कोमट होतो। तर कोमट पाकामध्ये आपल्याला ह्या गोळ्या टाकून घ्यायच्या आहेत पटकन। आणि सुरुवातीला असं पाक जास्त वाटतो, पण असं पाक गोळ्या पूर्णपणे शोषून घेतात आणि गोळी आपली पूर्ण अशी डबल होते। तर 1 तासभर मी असंच ठेवून देणार आहे आणि तासानंतर तुम्हाला धावते। तर हे पहा, पाक पूर्णपणे असा गोळीमध्ये मुरलेला आहे। हे पहा, आजपर्यंत तुम्हाला दाखवते। अगदी साधी, सोपी, पटकन होणारी, कोणालाही सहज जमेल अशी रेसिपी आहे। तर एकदा प्रीमिक्स पासून हे गुलाबजामुन तुम्ही नक्की करून पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका। तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।